नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिसांनी नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर संयुक्त कारवाई करत बनावट नोटा छापणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे। त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव गावातील एका बंगल्यात बनावट नोटा छापण्याचा अड्डा सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य आणि इतर सामग्री जप्त केली आहे। या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार चलनी नोटा विशिष्ट रसायनात बुडवून त्यावरील शाई कागदावर उमटवण्याच्या पद्धतीने बनावट नोटा तयार केल्या जात होत्या। 10 लाख रुपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती आहे। नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणात अमरेश्वर आईथा, दासरी सत्यई, गोकुळ दाते, हिरामण दाते आणि मचिंद्र घनदाट या 5 संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।